अजितदादांच्या शिखर बँक घोटाळ्याला क्लीन चिट देण्याच्या विरोधात अण्णा हजारेंनी हायकोर्टाचा दार ठोठावलेल्या कोर्टात त्यांनी याचिका दाखल केली. झोपी गेलेले जागे झाले एवढाच त्याचा आता अर्थ होतो. जयंत पाटील यांनी आता मागणी केली की आम्ही मोठ्या प्रमाणात निवडणुका लढवू विधानसभेमध्ये. खरं तर स्ट्राईक रेट त्यांचा चांगला होता लोकसभेत, त्यानंतर त्यांची जी एक बळकटी मिळालेली आहे त्यांच्या या सगळ्याला, आणि त्यामुळे ते अशा मागणी करतात. नाही, तो चर्चा प्रत्येक पक्षाचा नेता करत असतो, परंतु त्याही वर हायकमांड आहे. एक शिवसेना सोडली उद्धवजी तर सगळ्यांचे हायकमांड वर आहेत. त्यांचं मत उदाहरणार्थ शरद पवार साहेब आहेत, आमचे हायकमांड राहुलजी आहेत, मल्लिकार्जुन खरगे साहेब आहेत. या स्तरावर जे काही निर्णय होईल, जे काही सीट शेअरिंग होईल, तो सर्वांना मान्य राहील. आता आपापल्या पक्षासाठी काही वक्तव्य करावे लागतात आणि ते केले जातात, आणि ते करणं गरजेचंही असते कार्यकर्त्यांना बळ देण्यासाठी आणि कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी असे वक्तव्य होतात. छगन भुजबळ म्हणाले की मी नाशिकमधून लोकसभा लढवणार होतो, परंतु माझा अपमान झाला त्यामुळे मी लढलो नाही. आता ते कोणी अपमान केला तर भुजबळ साहेबांना विधानसभेत संधी आहे बदला घेण्याची. त्यांनी तो बदला लोकसभेचा विधानसभेत घ्यावा आणि ज्यांनी अपमान केलंय त्याच्या विरुद्ध बंड पुकारून ताकदीनं भुजबळांनी आपलं बळ दाखवावं. निलेश लंके यांना गजा मारण्याचे गुंड आहे अफवाचे त्यांनी भेट घेतल्याची माहिती दिली आहे. मला माहीत नाही, मी माहिती घेऊन सांगेल. वो इसका मतलब हिंदू उनके साथ में नहीं है, बीजेपी के साथ पराजय हुआ है. तो अगर हिंदू के वोट उनको मिलते तो पराजय क्यों होता? इसका स्पष्ट अर्थ है कि उनका पराजय में ही हिंदू उनके साथ में नहीं है. जहाँ जहाँ राम का वास था वहाँ वहाँ उनका पराजय हुआ है. त्याचाच अर्थ असा आहे की हिंदू आणि प्रभू रामचंद्रांनी भारतीय जनता पक्षाला नाकारलं आहे. ते जर उद्धव ठाकरेकडे बोट दाखवत असतील तर ते चुकीचं आहे. प्रकरणी जे अजित पवारांना क्लीन चिट मिळाली त्यात आता अण्णा हजारे यांनी याचिकाच दाखल केलेली आहे. त्यामुळे आता या सगळ्या घटनेचा काय अर्थ घ्याल? कारण 2 दिवस आधी संघानं देखील असं म्हटलं होतं की अजित नाही, आता एवढे सगळे महाघोटाळे महाराष्ट्रात देशात झाले त्यावेळेस अण्णा हजारे बोलतील अशी अपेक्षा होती. ठीक आहे, त्यांनी त्यावेळेस बोलले नाहीत. आज जर ते बोलत असतील तर त्यांना पक्षात घेतलं, उपमुख्यमंत्री केलेत, अनेक भ्रष्ट लोकांना घेतलं. त्यावेळेस जर अण्णा हजारे उठून बसले असते तर आज मात्र अनेक भ्रष्टाचारांना आणि सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार, मागच्या 5 वर्षामध्ये अनेक मंत्र्यावर गंभीर आरोप होते. ते आरोप अनेक मंत्र्यावर होते. भारतीय जनता पक्षातील जवळपास 10 मंत्र्यावर आरोप होते. त्यावेळेस अण्णा हजारे बोलले असते तर कदाचित भ्रष्टाचारांना आळा घालता आला असता. परंतु आज जे बोलले ते त्यामध्ये आम्ही एवढंच म्हणू की अण्णा हजारे आता झोपी गेलेले जागे झाले याचा आनंद आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.